नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे कॉलेजला आणि आजपासून मी एक चॅलेंज घेतो आहे, जो की आहे 28 days 28 व्लॉग. म्हणजे पुढचे 28 दिवस आम्ही सलग ब्लॉग टाक. आणि हा आहे ओमने चंपी केले, डायरेक्ट चंपी. ओम, तुला काय वाटतंय, होतील का 28 दिवस 28 व्लॉग? होतील ना, 100%. बघू, आता चॅलेंज घेतलाय तर खरं, आता होते का नाही होत ते बघायचं आहे. आता इथून आम्ही चालू कॉलेजला. आता अर्ध्या रस्त्यातच आहे. अर्ध्या रस्त्यात आल्यावर आठवलं की व्लॉग पण करायचा होता, म्हणून इथनंच सुरुवात केली. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे कॉलेजमध्ये आणि आज आहेत आमचे किती लेक्चर आहेत आज? किती आहेत? 4:20 पर्यंत कॉलेज आहे. 4:20 पर्यंत आहे. 10 ते 4:20. 7 लेक्चर आहेत. 7. पहिलं 3, नंतर 4. 7 मधले किती बसायचे रात्र? 7 मधले आज 7 बसायचे. बघू, एक बसू. ठरलंय 7 बसायचं. किती बसतंय त्यावर आहे आता. एक बसलं तरी जास्त आहे. एकच बसायचे सगळे. एकच बसायचं. आता घरी झोपलो नसतो, उगाच आलोय. चला, आपला स्टॉप करायला. केसांची वाट लागली माझ्या पण. तर मित्रांनो, आता आम्ही कॉलेजवरनं घरी आलेलो आहे. म्हणजे अर्ध्या रस्त्यात आहे. आता ओम इथं मला सोडून जाईल, मी इथनं चालत जाईल. ओम, कसं वाटलं आज 7 लेक्चर बसून? पहिल्यांदा 7 लेक्चर बसलो, एकदम भारी वाटते, पण कंटाळा पण जाम आलेला. लॅबमध्ये जाम कंटाळा आला. कामं करत बसलो. एडिटिंगची बाकी काय करणार आहे लॅबमध्ये? काय रे, लॅबमध्ये प्रॅक्टिकल पण नव्हते आज जास्त काय. मग प्रॅक्टिकल झाल्यानंतर आम्ही बसलो थोडी एडिटिंग ते करत तिथंच. चला, आता मी जातो घरी. हो, चल बाय. बाय. उद्या भेटू. चला मित्रांनो, मी पण तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट घरी गेल्यावरच, कारण आता थकलो आहे आणि चांगलाच कंटाळा पण आला आहे. आज 7 लेक्चर होते, नाहीतर डेली आमचे लेक्चर असतात 3 नाहीतर 5च लेक्चर असतात डेलीचे. कधी कधी 2 पण असतात, पण काही दिवस असतात ज्या दिवशी प्रॅक्टिकल असतात त्या दिवशी आमचे असतात 7 लेक्चर. त्यामुळे जाम कंटाळा येतो. आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर. झोपेत न उठलं काय मग? बरं, घरी आल्यावर आली. काय आलं? काय खाल्लेलं? आता तुम्हाला दाखवतो आमच्या अंगणातल्या भाज्या, ज्या की तुम्ही खूप वेळा बघितल्या आहेत, पण आता आम्ही काही अजून पण लावल्यात आणि आता मम्मी दाखवेल तुम्हाला. तर फुलं बघूया आपण. हे बघा, हे गुलाबाचं फुल आहे. व्हाईट आहे का पिंक आहे नक्की? पिंक आहे, थोडासा लाईट पिंक आहे, गोल्डन शेड मध्ये पण आहे. गोल्डन, लाईट पिंक, सफेद सगळे कलर दिसायलेत त्याच्यात. आहे ना, बघ. आता बघ क्लिअर. त्याची सुकलीत. हा आहे प्रॉपर गुलाबी. गुलाबी नाही, तो ऑरेंज आहे. तो बघ, वाळल्याला गुलाबी दिसते. बघ ना, लाल. आणि हे लाल वाले आहे ना? हा, हे लाल आहे. किती छान आहे. हे दाखवलं होतं ना मागच्या वेळेस, मी एकादशीचा व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये होतं. फुलं कुठे होती तेव्हा एक फुल होतं ते दाखवलेलं ते? हेच दाखवलं ते वाला नाही, ह्याचं फुल होतं. हे बघ, आता 2 फुलं मस्त येणार आहेत ह्याची, एकदमच आले भारी गुलाबी. आणि तो गावठी. आणि काय नाही, हे आपलं शिरोळे आता सुकायला लागले. हे सुकायला लागलं. जाम खाल्ला जाम. हो, तिथं पण एक आहे. तरी अजून फुलं ते शिरोळे याला आलेलेच आहेत. इथे एक गुलाब आहे. हा गावठी गुलाब आहे ना? हा, दुधी आता दुधी आलाय ना. हा जो वेल बघतो तो दुधी भोपळ्याचा आहे.
हा वेगळाच दुधी आहे हे इथं एक आलाय. असा हिरवे पट्टे पट्टे आहेत त्याच्यावर लाईन लाईन दिसला काय अजून एक आलता, तो खूप मोठा झाला, त्याला आम्ही काढलाय. तो आहे का ग का कापला? हाय तो फ्रीजमध्ये ठेवलाय. हा असं आहे. हा एक असा आहे. आणि चला आता दुसरं दाखवू. आळू आहे. हा आळू तर सगळ्यांनाच माहिती आहे. की हे तुरीच्या शेंगा येणार ह्याला. कोथिंबीर ही दिसली? कोथिंबीर अजून इथं लावले पण- तिकडे, पण ती अजून आली नाही. हे ही अगोदरचे जुनीवाली आहे. आता हे बघ, ह्याच्यात हे आलेत ना. ही एक कोणती तरी भाजी आहे, अशा भरपूर आलेत ह्याच्यात. ही कोणती भाजी आहे ती आता उगवल्यावर कळेल. बी होते ते टाकले. साप वाटते. ही बघा गवारी, ही शेंगा बघा आल्या. शेंग आले इथं. तिथे पण आले. इथं पण आले. दिसलं झाड पण एवढंसच आहे माझ्या इथे एवढं. एवढंच झाडाला आहे. झाड पण नाही म्हणता येणार, रोपच आहे. मिरच्या आहेत भरपूर. परत दाखवल्यात मग परत हे जे आहेत हे मिरच्यांचे ते बघा, याला आल्यात मिरच्या. वांगी. आणि ते तर सगळ्यांना माहिती, तुम्हाला माहिती आहे, ते भेंडी होते तिथं. आणि हे वांग्याचे झाड. वांगीच सगळ्यात जास्त आहे. वांगे सगळ्यात जास्त आहेत. आहेत का घ्या आलेले? 2-3दा काढून झाले ना. हे बघ हे बघा. दिसलं काय भरपूर आल्यात, पण काढलेत आता कालच, त्यामुळे. आणि त्याला एक आहे बघ खाली नाही, हे बघ खाली. हा हे बघा इथे एक आहे. बाकीच्यांना तर नाहीये. हे बघ, ह्याला फुलं फुलं आहेत ना फक्त. हे बघ. आणि आणि तिकडं आलाय ना तो वेल, तो आहे कारल्याचा. आणि इकडं पालक किती छान उगवले बघा. हाय ही मेथी. हे बघा, ह्या मिरचीच्या झाडाला बघ कसल्या मिरच्या आहेत अजून पण. असं उलट केल्यावर दिसतं. ह्याच मिरचीच्या झाडाला जास्त आहेत ह्या. आणि तिकडं तो माग एक आहे ना तो, त्याला. ही बघा आपली मेथी कशी ही अख्खी मेथी आहे एवढ्या ह्याच्यात. मग मच्छर चावलं. आणि हे पपईचं झाड आहे. पपईच्या खाली झालाय आंबा. 2-3 हा फणस आहे ना, हा फणस आहे. हे पपईचं झाड, त्या आंब्याचं. आणि तिथं पण 2-3 रोपं अजून आंब्याची आलेली आहेत. चला चला हे सगळं एकाच जागी आलंय मम्मी. इथं भरपूर पालक उगवले दिसते ह्या इथं. धर. चालू करू. चालूच आहे. चालू आहे. हा. हे बघा, ही पालक आहे. ही छोटीवाली आहे ना, ही पालक आहे. ही पालकच आहे. इथं पण आहे एकदम छोटी. ही पालक आहे. आणि पालकच्या जस्ट बाजूला मेथी आहे. मेथी अशी हिरवी हिरवी दिसते. पालक आत्ताच उगवले, अजून खूप लहान आहे, तिला पान पण नाही झालेलं असं आहे. आणि ह्याच्यामध्ये मिरचीच्या बुडात आपण हे लावले आळ्यामध्ये. घेतो नंतर. टोमॅटोच्या बिया टाकल्यात. हे बघा किती बारीक आहे काय काय ठिकाणी. चला. आणि ह्याच्यामध्ये ऊस लावलाय कारल्याच्या बाजूला. पोरगा आहे महेंद्र बाहुबली. बाहेशमध्ये. हा घेवडा लावला, घेवड्याचा वेल. हे घेवड्याचं वेल. आणि त्या बाजूला पेरू आहे तो. पेरू आहे हा. हा कडीपत्ता. ते काय माहिती आता ह्याला बघ चवळी आली. माझी मोहरी पण दाखवा. आणि आमच्या दिदीनी मोहरी लावली. दिसल्या काय शेंगा? हे बघ दिसले की. चवळीच्या शेंगा आल्या तिथं. हे बघा मोहरी पण लावली. ही दिव्याने लावलेली मोहरी. पण ती मोहरी जाणार आहे माहिती आहे तिथे. का? तिथं खोदायचं आहे सगळं. नाही मोहरी आळं करायचं आहे मोठी तिथं. होती. दिसत ना. तिथं आळं करायचं आहे. अजून तिथं दुसऱ्या भाज्या लावायच्या. अजून एक बेटा. आले वरडत त्यामुळं बस. इकडून ये, इकडून ये. आता आलाय बाबू आमच्या घरात.
आता बघ. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका. कारण आजपासून म्हणजे ह्या व्लॉगपासून ते पुढचे 28 दिवस सलग व्लॉग येणार आहेत. 28 days 28 व्लॉग तर चॅनल मी करतोय. तर हे पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. बाय.